शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा के नेतृत्व में बेलापुर विधानसभा क्षेत्र में लगातार पक्ष प्रवेश का सिलसिला जारी है। इसमें मुख्य तौर पर विपक्ष के नेता व कार्यकर्ता शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा के काम से प्रेरित होकर शिवसेना का दामन थाम कर पक्ष प्रवेश कर रहे हैं। इस मौके पर विजय नाहटा ने कहा कि आने वाले समय में विधानसभा चुनाव में विपक्ष को ये बहुत भारी पड़ेगा। शिवसेना हमेशा से ही नागरिकों की समस्या छुड़ाने का काम कर रही है। प्रवेश का सिलसिला जारी है। मी नेहमी म्हणतो तसं शिवसेनेमध्ये रोज शेकडो प्रवेश होत आहेत आणि फक्त शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहेत। आत्तापर्यंत मी नेहमी तुम्हाला सांगतो 2000 लोकांनी मागच्या 2 महिन्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज या गावामध्ये जवळजवळ 150 लोकांनी प्रवेश केलेला आहे। त्याच्यामध्ये आमचे अनेक आमचे जे अशोक रावजी नाईक आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि बाकी मग आमचे मडवी आहेत, सुतार आहेत, या सगळ्या मंडळींच्या प्रयत्नानं या ठिकाणी या गावामध्ये 150 ते 200 लोकांनी प्रवेश केला आणि या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी, या कार्यक्रमामध्ये त्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी शेकडो महिला या ठिकाणी उपस्थित झाल्यात। त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलं। शेकडो लोकांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला हजेरी लावलं, त्यांचंही मी स्वागत करतो। एकनाथजी शिंदे साहेब यांनी ग्रामस्थांचा, प्रकल्पग्रस्तांचा घरांचा प्रश्न, जमिनीचा प्रश्न कायमचा सोडवल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये जे आनंदाचं वातावरण झालेलं आहे त्याचाच परिणाम आजचा हा प्रवेश आहे। या सगळ्या गावकऱ्यांचं मी मनापासून, या ग्रामस्थांचं मनापासून स्वागत करतो। त्यांच्यापैकी जी मंडळी चांगलं काम करणारी आहेत, त्यांना उपशहर प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, अशी विविध पदं देऊन या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे। शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या GRमुळं सबंध प्रकल्पग्रस्त वर्ग हा शिवसेनेच्या मागे उभा राहिला आहे। ही आमच्या दृष्टीनं खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। आपण पाहिलं की शेकडो महिला, शेकडो पुरुष या ठिकाणी, त्या सगळ्यांना मी खूप खूप या निमित्तानं शुभेच्छा देतो। आम्ही एखादं काम हाती घेतल्यानंतर आम्ही ते पूर्ण करतो। आम्ही गाजर दाखवत नाही, आम्ही कुणाकडून पैशाची अपेक्षा करत नाही, आम्ही लोकांना फसवत नाही, आम्ही लोकांना दिशाभूल करत नाही, आम्ही स्वतःच्या घरच्या लोकांसाठी काही मागत नाही। त्यामुळं देव आम्ही जे जे करण्याचा प्रयत्न करतो त्या मिशनमध्ये आम्हाला यशस्वी करतो। येणाऱ्या काही महिन्यामध्ये 100% या जमिनी फ्री होल्ड करण्याचं आम्ही तुम्हाला वचन देतो आणि आम्ही ते घडवून आणू। दादाजी, आपण म्हटले की स्वार्थी नेत्यांपासून सावध राहा, काय नेमकं काय झालं? प्रकल्पग्रस्तांची जी फसवणूक मागची 25-30 वर्ष झाली, त्या बिचाऱ्यांची परत फसवणूक होऊ नये, ते अंधारात राहू नयेत म्हणून मी त्यांना म्हटलं की स्वार्थी नेत्यांपासून सावध राहा। या लोकांना आता असं वाटायला लागलेलं आहे की प्रकल्पग्रस्त आता सेल्फ सफिशियंट झाले, त्यांना आपली गरज नाही, त्यामुळं त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे, त्यामुळं त्यांनी नवीन पुढ्या सोडायला सुरुवात केलेली। त्यांच्यापासून सावध राहा। आपला लाभ, आपला फायदा कोण करेल याच्या बाबतीमध्ये विचार करा, अशी मी त्यांना विनंती केली। वीडियो जर्नलिस्ट राहुल कदम के साथ पंकज बिनोसी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई।